आणि याच ऑपरेशन सिंदूर नंतर जगभरामध्ये चर्चा रंगली आहे ती भारताच्या ब्रह्मास्त्राची, म्हणजेच ब्रह्मोस या सुपरसॉनिक मिसाईलची। भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी तयार केलेल्या या मिसाईलचे योगदान आज युद्ध परिस्थितीमध्ये भारतासाठी अतिशय महत्त्वाचं ठरतंय। डॉक्टर कलाम यांनी तयार केलेल्या ब्रह्मास्त्राच्या जोरावरतीच आज आपण पाकिस्तानच काय तर जगालाही डोळे वटारून दाखवण्याची हिम्मत करू शकतोय। हवा, पाणी, जमीन, शत्रू कुठेही असो त्याला शोधणारं आणि नष्ट करणारं भारताचं अजेय क्षेपणास्त्र म्हणजे ब्रह्मोस। जगभरामध्ये ब्रह्मोस मिसाईलचा डंका। ब्रह्मोसनं पाकला गुडघ्यावर आणलं। पाकचा कर्दनकाळ ठरलं ब्रह्मोस। भारत पाकिस्तान संघर्षादरम्यान भारताच्या ब्रह्मोस मिसाईलची जगभरात चर्चा झाली। ब्रह्मोसनं कशा प्रकारे पाकिस्तानच्या रडारला चकवा देत एअरबेस उद्ध्वस्त केले हे अवघ्या जगानं पाहिलं। ब्रह्मोसनं पाकिस्तानच्या बर्बादीची कहाणी लिहिली आहे। 86 तासात पाकिस्ताननं भारतासमोर गुडघे टेकले आणि आजवर कोणत्याच मिसाईलनं जे केलं नाही ते ब्रह्मोस मिसाईलनं करून दाखवलंय। ब्रह्मोसच्या निर्मितीनंतर तब्बल 14 वर्षांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं या मिसाईलचा वापर केला। भारतीय हवाई दलानं सुखोई Su-30 MKI विमानावरनं ब्रह्मोस क्षेपणास्त्र डागत पाकिस्तानातील महत्त्वाच्या लष्करी ठिकाणांवरती अचूक हल्ले केले। ब्रह्मोस दुनिया के सबसे तेज सुपरसोनिक क्रूज मिसाइल्स में से एक है। ब्रह्मोस सिर्फ एक हथियार नहीं है, बल्कि यह अपने आप में एक मैसेज है। मैसेज हमारी आर्म्ड फोर्सेस के स्ट्रेंथ का है। मैसेज दुश्मन के प्रति हमारी डेटरेंस का है, प्रतिरोधक क्षमता का है। मैसेज हमारी बॉर्डर्स की सेफ गार्डिंग के हमारी प्रतिबद्धता का है। पाकिस्तानचा कर्दनकाळ ठरलेल्या ब्रह्मोसची कहाणी मोठी रंजक आहे। 1980च्या दशकात भारतानं स्वदेशी क्षेपणास्त्र तंत्रज्ञानासाठी इंटिग्रेटेड गाइडेड मिसाइल डेव्हलपमेंट प्रोग्रामची सुरुवात केली। 1991 सालच्या आखाती युद्धात क्रूज क्षेपणास्त्रांच्या यशस्वी वापरामुळे भारतानं मिसाईल निर्मितीवरती लक्ष केंद्रित केलं। फेब्रुवारी 1998 साली भारत आणि रशियात एक करार झाला। याच करारातनं ब्रह्मोस एरोस्पेस या संयुक्त उपक्रमाची स्थापना करण्यात आली। ब्रह्मोस हे भारत आणि रशियाच्या संयुक्त प्रकल्पाचं फळ आहे, ज्याची निर्मिती 1998 साली सुरू झाली। या क्षेपणास्त्राचं नाव ब्रह्मपुत्रा आणि मॉस्को या 2 नद्यांवरनं ठेवण्यात आलंय। भारत आणि रशियातल्या मैत्रीचं ते प्रतीक आहे। 12 जून 2001 मध्ये ओडिशातील चांदीपूर येथील इंटिग्रेटेड टेस्ट रेंजवरनं ब्रह्मोसची पहिली यशस्वी चाचणी पार पडली। तेव्हापासून ब्रह्मोसनं जागतिक स्तरावर एक विश्वसनीय आणि अतिशय वेगवान क्रूज क्षेपणास्त्र प्रणाली म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे। हे मिसाईल जगातील अतिशय वेगवान सुपरसॉनिक क्रूज मिसाईल आहे, जे ध्वनीच्या 3 पट वेगानं लक्ष्य भेदतं। जमीन, समुद्र, हवा आणि पाणबुडीवरनं लॉन्च करता येणारं हे मिसाईल खऱ्या अर्थानं ब्रह्मास्त्र आहे। शत्रूच्या रडारला चकवा देत ते लक्ष्याचा खात्मा करतं। ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानच्या एअर डिफेन्स सिस्टीमलाही ब्रह्मोसनं धोबी पछाड दिली आहे। अब्दुल कलाम यांनी हे इनिशिएट केलं नसतं तर पुढे झालं नसतं। त्यावेळेला त्यांची लोकांनी बरीच हेटाळणी केली होती की भारताकडे काय आहे, भारत काय करू शकतो, पण त्यांनी ते इनिशियली करून दाखवलं। आपल्याला असं म्हणता येईल की त्यांनी भारताच्या मिसाईल प्रणालीचा पाया रचला आणि जवळपास अर्धी इमारत बांधली आणि त्याच्यावर आता कळस चढतोय। भारताच्या क्षेपणास्त्र आणि अण्वस्त्र कार्यक्रमांच्या विकासात प्रमुख भूमिका बजावणाऱ्या डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या संशोधनामुळे हे मिसाईल सत्यात उतरलं। मिसाईल मॅन कलाम यांच्या योगदानामुळेच आज भारताच्या हाती ब्रह्मास्त्र आहे आणि त्यासाठी प्रत्येक भारतीयांच्या मनात थँक्यू डॉक्टर कलाम हीच आदराची भावना आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।